श्री पुरुषोत्तम मास कथासार अध्याय 16वा. महिमा कृष्ण नामाचा अधिकातील पुण्यकर्मे. श्री गणेशाय नमः. वाल्मिकी ऋषी आणि राजा दृढधन्वा यांच्यामधील या धार्मिक सुखसंवादात पद्मपुराणाचा आधार घेत ऋषी राजाला या कथा सांगत आहेत. श्री लक्ष्मीनारायण यांच्यामध्ये झालेला संवाद हे त्याचे सूत्र आहे. लक्ष्मीच्या मनातील पुरुषोत्तम मासाचे महत्त्व जाणून घेण्याची इच्छा ही त्यामागची प्रेरणा आहे. वाल्मिकी ऋषी पुढील कथाभाग सांगताना असे सांगतात की लक्ष्मीने नारायणांना असा प्रश्न विचारला की स्वामी, ज्या लोकांना असे नित्य नदी स्नान करण्याची शक्ती नाही, ज्यांच्याकडे उपास तापास करण्याची शारीरिक क्षमता नाही, त्यांना या मासात पुण्यबद्री जोडता येईल असा अन्य कोणताच उपाय नाही का? त्यावर अति प्रसन्न मनाने नारायण म्हणाले, हे प्रिय, तू विश्व कल्याणाच्या हेतूने विचारलेला हा प्रश्न अतिशय रास्त आणि योग्य आहे. आता तू तुझ्या या प्रश्नाचे नेमके उत्तर ऐक. हे देवी, कलियुग हे या मागील अन्य सर्व युगांपेक्षा फार चांगले, कारण या युगास माझाच एक शुभाशीर्वाद लाभलेला आहे. यापूर्वीच्या युगांमध्ये यज्ञयाग, होम हवन, जप तप करून जे पुण्य लाभत होते किंवा जी फलप्राप्ती मानवाला होत होती, तोच सर्व लाभ या कलियुगात लोकांना एका साध्या सोप्या अशा भक्ती साधनेने मिळतात आणि पुढे सुद्धा ती मिळतीलच. ती साधी सोपी बिनखर्चाची बिना त्रासाची उपासना म्हणजेच केवळ हरिनामाचे चिंतन. कलियुगात केवळ हरी हरी किंवा कृष्ण कृष्ण या नामाचे जरी चिंतन केले तरी मानवाच्या पापाचा क्षय, संकटाचे निवारण, मनोकामनांची पूर्ती आणि पुण्याईचा लाभ या गोष्टी प्राप्त होतात. एरवी केलेल्या हरिनाम चिंतन, स्मरण, पठण यांच्यापेक्षा पुरुषोत्तम मासामधील त्याच साधनेचे उपासकाला मिळणारे फळ हे कितीतरी पटीने जास्त असते. मात्र या नामस्मरणांची हेटाळणी, अवहेलना, अनादर, निंदा करणे, कोणाच्या नामसाधनेत मोडता घालणे यासारखे दुसरे निंदनीय पाप नाही. अशा पापचरणाला फार मोठी शिक्षा भोगावी लागते. यमयातना, नरकवास भोगावा लागतो. कलियुगात कोणत्याही जाती धर्म कुळांत जन्मलेल्या मनुष्य प्राण्यास त्याच प्राप्त नरजन्माचे सार्थक करून घेण्याचा साधा मार्ग म्हणजे हे हरी नामस्मरण आहे. हा नामचिंतनाचा अधिकार सर्वांना आहे. नामस्मरणाला स्थळ, काळ, वेळ ह्याचे कोणतेच बंधन नाही. ते केव्हा, कुठे, कितीही घ्यावे, फक्त ते मनापासून घेतले जाणे हे मात्र आवश्यक आहे. या कलियुगात अल्प नामस्मरणाने, भजन आणि सत्संगाने जे फळ केवळ एक दिवसात मिळते, तितके फळ पदरी पडण्यासाठी पूर्वी अनेक वर्ष तपाचरण करावे लागत होते. असा या नामाचा अलौकिक महिमा आहे. या नामसाधनेने अनेक पापी, दुष्ट, दुराचारी आणि पतितांचा उद्धार झाला आहे. केवळ हरिभक्तीच्या अल्प स्वल्प साधनाने मनुष्यास परमगती प्राप्त होते. हे या कलियुगाचे विशेष महत्त्व आहे. हे प्रिय, या नामाच्या संदर्भात मी तुला आणखी एक गुह्य स्पष्ट करून सांगू इच्छितो. हे असे की नाम, मग ते राम, कृष्ण, हरी किंवा शिव, हर असे कोणतेही घ्यावे. कोणतेही नामस्मरण करणारा सश्रद्ध भक्त हा मला नेहमी प्रियच आहे. हरी आणि हर यांच्यात भेद न मानता त्या दोन्हीमधील एका ईश्वरी तत्वाचे पूजन, स्मरण, चिंतन हेच महत्त्वाचे आहे. हे कमलादेवी, दान हे एक पुण्यकर्म असून त्या दानाचे सुद्धा अनेक प्रकार आहेत. हे मी तुला नव्याने सांगण्याची गरज नाही. तरी सर्व दानांमध्ये श्रेष्ठ असे जे दान आहे ते म्हणजे अन्नदान. या एकाच दानास इतके महत्त्व आणि अपार पुण्यप्राप्तीची भक्ती आहे, कारण अन्न हा सजीव प्राण्यांचा प्राण आहे. जीवाचे पोषण, संवर्धन हे अन्नावरच होत असते. अधिक मासात नित्य अन्नदान करणाऱ्या भाग्यवंतास खूप मोठे पुण्य लाभते. अन्न देऊन दुसऱ्याचा आत्मा हा संतुष्ट करण्याइतके अन्य परोपकारी पुण्यदायी असे दुसरे अन्य कोणतेच कार्य नाही. हे देवी, ज्याप्रमाणे अधिक मासातील अन्नदान हे पुण्यदायक आहे, तसेच या मासातील उपोषण, उपवास हा सुद्धा करणे हे मोठे फलदायी पुण्यकर्म आहे. या महिन्यात कोणी पूर्ण महिनाभर, कोणी 15 दिवस, कोणी 1 सप्ताह, कोणी 5, 3, 2 किंवा अगदी 1 दिवस जरी निष्ठापूर्वक उपवास केला तरी त्या मनुष्य प्राण्यास या महिन्यात मोठ्या पुण्याईचा लाभ होतो. एकभुक्त राहणे, एकच पदार्थ भक्षण करणे, केवळ ठराविकच आहार घेणे असे सुद्धा या उपोषणाचे वेगवेगळे प्रकार आहेत. एकूणच काय, तर या अधिक मासातील उपोषणा, उपास ही साधना सुद्धा उपवास करणाऱ्या व्यक्तीस विशेष फलप्राप्ती करून देणारे आहे. हे देवी, उपवास करणे हे तर पुण्यकर्म आहेच, पण केलेल्या उपवासाच्या पुण्याचे दान करणेही किती श्रेष्ठ आहे याबद्दलची एक कथा मी तुला सांगतो, ती नीट ऐक. नर्मदा नदीच्या काठावर एक महिष्मती नावाची नगरी होती.
त्या नगरीमध्ये एक तापसी नावाची स्त्री राहत होती. ती धार्मिक, सात्विक वृत्तीची, ईश्वरनिष्ठ आणि नाना व्रताचरण, पूजापाठ, नामस्मरण, चिंतन इत्यादी करून कधरी पुण्याची शिदोरी जोडत होती. विशेष करून ज्या ज्यावेळी अधिकाचा महिना येई तेव्हा ती संपूर्ण महिनाभर नर्मदेचे स्नान, उपवास, भगवान श्री पुरुषोत्तमाची पूजा इत्यादी साधना मोठ्या मनापासून आणि श्रद्धेने करीत असे. या पुण्यवान स्त्रीच्या घरी एक शूद्र वृद्धा स्त्री काम करीत असे. तापसीने मात्र त्या स्त्रीला कधीच आपपरभावाची वागणूक दिली नाही. उलट ती तिचा आदर करीत असे. पुढे मात्र असे झाले की त्या स्त्रीस दुर्दैवाने एका असह्य अशा रोगाने ग्रासले. ती मरणपंथास लागली. त्याचवेळी अधिक मासाला ठरल्याप्रमाणे तापसीचे व्रताचरण चालू झाले. एक दिवस तिची ती वृद्ध मोलकरीण बाई तिला म्हणाली, हे भाग्यवंते, तू खरोखर धन्य आहेस, पुण्यवान आहेस. अनेक अधिक मासांचे पुण्य तुझ्या गाठीस आहे. हे बघ, मी ही आता अशी थकलेली, हे पिकलं पान केव्हा गळून पडेल हे सांगता येत नाही. तेव्हा हे भाग्यवंते, माझी तुला एकच विनवणी आहे की तू मला तुझ्या पुण्याईमधले थोडे पुण्य दान कर. त्या पुण्याईने निदान माझे मरण तरी थोडे सुखाचे होईल. आपल्या त्या वृद्ध मोलकर्णीचे ते काकुळतीचे शब्द ऐकले आणि तापसीच्या मनात तिच्याबद्दल दया, माया, प्रेम जागले. तिने दुसऱ्याच दिवशी नर्मदेच्या पवित्र स्नानानंतर पुरुषोत्तमाचे स्मरण करून त्या वृद्धेच्या हातावर आपल्या उपवासातील 1 दिवसाच्या उपवासाचे पुण्यदान केले. तापसीने ते संकल्पाचे उदक त्या वृद्धेच्या हातावर सोडताच एक चमत्कार घडला. त्यावेळी एका क्षणात त्या वृद्ध स्त्रीची असाध्य व्याधी दूर झाली. तिला दिव्य देह प्राप्त झाला. नेमके त्याच वेळी आकाशातून एक दिव्य विमान खाली आले. त्या विमानातील देवदूतांनी तिला त्या दिव्य देहाने शिवलोकी नेले. पुढे शिवलोकी अनेक वर्ष अपार सुख भोगून ती चंद्रेश्वरी देवतेच्या रूपाने शिवशंकरांना प्रिय असलेल्या काशीनगरीत जन्मास आली. काशीनगरीत या चंद्रेश्वरी देवीचे मंदिर आहे. तिथे तिचे नित्य पूजन केले जाते. इतकी कथा सांगून भगवान विष्णू हे लक्ष्मीस म्हणाले, प्रिये, अधिक मासातील एक दिवसाच्या पुण्याईचा महिमा हा असा आहे. यावरून आता तूच विचार कर की पुरुषोत्तम मासातील उपवास हे व्रत किती आणि कसे महत्त्वाचे आहे ते. हाच सर्व भाग नारायण ऋषींनी नारदांना सांगितला. तो ऐकून त्यांना सुद्धा मोठा आनंद झाला. त्यांनी पुढे काय झाले असे विचारताच नारायण म्हणाले, हो, तो भाग मी तुला पुढील अध्यायात सांगतो.